जर मनोज दादाचा लहान भाऊ जर एवढा मोठा झाला असेल, आज एक लिस्टेड कंपनी चालवत असेल, आर्थिकदृष्ट्या प्रबळ असेल, तो दादाच्या आव्हानाला मागणीला मान करून इकडे येऊन त्यांच्याशी बोलत असेल, तर मला वाटतं मनोज दादा हाके साहेबांचं मला नाव माहीत नाही, हाके साहेबांना यावरती कुठलंही पोटशुडोल होण्याचं कारण नाही. आम्ही समाजासाठी करतोय. मी मगाशी म्हटलं जातीसाठी माती खायला तयार आहे. मी समाजासाठी लढतोय. हाके साहेबांचा पण कुठला गैरसमज असेल त्यांनी मला बोलवलं, त्यांचाही गैरसमज मी दूर करीन. पण माझ्या समाजाच्या संघर्षात, समाजाच्या आंदोलनात, समाजाच्या विषयात दादांबरोबर उभं राहून दादांचं जे मनामधलं जे दुःख आहे किंबहुना त्यांचे जे विषय आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी काम करीन. त्यामुळे हाके साहेबांनी देखील त्याचा गैरसमज करू नये माझी त्यांना विनंती आहे. नाही बघा, असं आहे, आज मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये आलो. दादांशी मला वाटतं की अनेक वेळा संवाद मुख्यमंत्र्यांशी झालेले आहेत की माझ्या फोनमुळे काय दादांचा संवाद होणार आहे असं नाही. दादांनी फोन केला तर स्वतः देखील मुख्यमंत्री बोलू शकतात, एवढा मोठा दादा आहे. त्याच्यामुळे माझी आजची भूमिका तुम्ही समजून घ्या. जो सन्मान मला दादांनी दिला, आज त्या सन्मानामुळे या राज्यातल्या मराठा समाजाला प्रसाद लाडबद्दल पण एक छोटा आदर निर्माण झाला की मनोज दादांनी प्रसाद दादाला बोलवलं. तर माझं देखील आज कर्तव्य आहे की माझ्या वैयक्तिक पातळीवरती मग मी कोणाशी बोलावा हा निर्णय मी घेईन. चर्चा करीन. दादा मला जे 2-3 लोक संपर्कासाठी देतील त्यांच्याशी मी बोलीन आणि निश्चितपणे दादांचा सन्मान राहील आणि समाजाचं काम होईल यासाठी मी प्रयत्न करेन.